नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील शिर्के। मित्रांनो, 2 दिवसापूर्वी मी लालबागच्या या धबधब्यांबद्दल एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्याला बराच प्रतिसाद लोकांकडून मिळाला। एक महानगरपालिकेला हा ज्यावेळी मी मुद्दा पाठवलेला त्यांनी तो गांभीर्याने घेतलेला दिसत नाहीये। मी मुंबईच्या महापौर रितू तावडे तसेच आयुक्त अश्विनी भिडे यांना मी विनंती करतो, कारण का काही दिवसांवरती येऊन ठेपलेला गणेशोत्सव आणि हा लालबाग परेल गणेशोत्सवासाठी म्हणजे गणपतीचं माहेरघर म्हटलं जातं आणि याच लालबाग परेल मध्ये सगळ्यात मोठे उत्सव मंडळ इथे आहेत। तसेच या ठिकाणी गणपती बनवणारे मोठे मोठे कारखाने आहेत आणि त्या कारखान्यातून फक्त मुंबईतूनच नव्हे तर जगभरात गणपती इथून जातात आणि ज्यावेळी हे गणपती जातात त्यावेळी त्या मंडळांना सामना करावा लागतो ते अशा या धबधब्यांमुळे। हे जेव्हा पाणी पडलं जातं आणि या वर्षानुवर्ष किंवा महिन्यानुमहिने या गणपतीवरती किंवा गणपती उत्सवावरती ज्या मंडळांनी मेहनत घेतलेली असते त्यांची मेहनत तिथे फुकट जाते, त्यांना खूप मोठ्या या संकटाशी सामना करावा लागतो। आता मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो नक्की प्रॉब्लेम कुठे आहेत ते तुम्ही बघू शकता। हा जो पाईप आहे त्या पाईपच्या खाली जे कॅप लागतात त्या कॅपची दुरुस्ती झालेली नाही किंवा ते रिप्लेस झालेले नाही। तसेच पाईप मध्ये जो जॉईंट होतो तो जॉईंट ही कुठेतरी त्याचं काम झालेलं दिसत नाहीये। तसेच जिथे ब्रिज जॉईंट होतो आणि तो ब्रिज जॉईंट होतो त्याचा सिव्हिलचा काहीतरी इश्यू झालेला आहे एवढं नक्की, कारण का त्या जॉईंट मधनच तिथून पाणी सगळं खाली गरम कळत आहे आणि ते लोकांवरती तसेच गाड्यांवरती पडल्यामुळे मोठा धोका इथे उद्भवू शकतो। लालबाग पोलीस चौकीच्या समोरच्या फुटपाथावरती तुम्हाला दाखवतो 2 जॉईंट्स आहेत, त्याच्यामधून पाणी कसं येत आहे म्हणजे याची नक्की तरतूद तरी झालेली आहे का किंवा याची डागडुजी झालेली आहे का? कमेंट्स मध्ये आपली प्रतिक्रिया कळवा, पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मंडळांपर्यंत पोहोचवा। धन्यवाद।